एकटा एक मुंगी परीक्षेला बसली, पाहून तिला सगळी मिळत हसली. मुंगीनं केला भरपूर अभ्यास, पहिल्या नंबरानं ती झाली पास. सगळीकडे आता तिचं कौतुक होतं. बघा बालमित्रांनो, परिश्रमाचं सफळ मिळतं. वा, खूप छान खूप छान. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. सुट्ट्या सुरू आहेत आणि बालमित्र जमलेले आहेत आणि बालमित्रांबरोबर छान छान कविता, गोष्टी, गाणी असं सगळं आम्ही छान जमवून आणले बरं का. आज आलेले आहेत. तुमचं नाव सांगा बाळांनो, यांना सांगा. सांगा. माझे नाव आरुष सुनील कुदळे. अच्छा, तुझं नाव? माझे नाव श्लोक कुदळे. आणि कितवीत जातोस? 6वीत जाणारे हे जुळे भाऊ आहेत. खूप छान. त्यांना आता मी एक छानशी कविता वाचून दाखवणार बरं का. आणि उजेडाचा गाव, संगीता बर्वे यांचं हे पुस्तक या. संगीता बर्वे यांना सुद्धा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालाय. खूप छान कविता आहे. कारण आपण जेव्हा शहरात जातो, आता शहरात काय, गावात सुद्धा वाहनांची खूप गर्दी असते की नाही, किती गाड्या असतात आणि रस्ता क्रॉस करायचं म्हटलं की बापरे किती काळजी घ्यायला लागते की नाही. श्लोक, हॅलो, सगळ्यांना मी रस्ता क्रॉस करताना काय काळजी घ्यायची इतकी सुंदर कविता लिहिली आहे डॉक्टर संगीता बर्वे यांनी. रस्ता क्रॉस करायचा घाबरायचं नाही. रस्ता क्रॉस करायचा घाबरायचं नाही. हात मुळे एकमेकांचा सोडायचंच नाही. वाहनांना म्हणायचं थांबा की हो जरा. वाहनांना म्हणायचं थांबा की हो जरा. लहान मुलं चालली आहेत ना, दाखव नका तोरा. आवडले ना. वाहनांना म्हणायचं थांबा की हो जरा. लहान मुलं चालली आहेत ना, दाखव नका तोरा. ब्रेक लावा हळू, ब्रेक लावा हळू. थोडं आमच्यासाठी थांबा, थोडं आमच्यासाठी थांबा. तुमच्यासारख्या नाहीत आमच्या लांब लांब ढांगा. तुमच्यासारख्या नाहीत आमच्या लांब लांब ढांगा. बघा बरं आला की नाही रस्ता क्रॉस करता. बघा बरं आला की नाही रस्ता क्रॉस करता. बघा बरं आला की नाही रस्ता क्रॉस करता. आमची काळजी घ्यायची बरं का, जोरात जाता जाता. म्हणजे कवयित्री काय सांगते तुमच्यासाठी. आणि वाहनांना सांगू शकतो की जरा थांबा, आम्हाला क्रॉस करायचा आहे रस्ता. हो की नाही. किती सुंदर कविता. आवडली का? छान छान. मग आता सुट्टीत कोण कोण वाचणार? सगळेजण. तू पण वाचणार? अरे वा वा वा. सगळ्यांनी छान छान पुस्तकं वाचायची, मस्त गाणी, गोष्टी. आणि पुस्तक वाचलं ना की आपली भाषा पण छान होते. तुम्हाला वेगवेगळे शब्द कळतात, बोलता येतात. हो की नाही. शाळेत भाषण वगैरे असतं ना तुमचं, वक्तृत्व स्पर्धा असतात ना, मग पुस्तकं वाचली की हे सगळं तुम्हाला शब्द आपोआप मिळतील छानपैकी. हो की नाही. त्यामुळे तुम्ही वाचायचं आणि आपलं मराठी वाचायचं. इंग्लिश तर वाचायचंच, पण मराठी पुस्तकं सुद्धा तुम्ही वाचायची. कारण मराठीमध्ये सुद्धा किती सुंदर सुंदर कविता लिहिलेल्या आहेत, किती सुंदर सुंदर गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामुळं सगळ्यांनी छान छान पुस्तकं, बघा किती सुंदर सुंदर पुस्तकं आहेत. हो की नाही. ही सगळी पुस्तकं तुम्ही वाचायची छान छान. मी नंतर तुम्हाला ना रवींद्रनाथ टागोरांची सुद्धा कविता वाचून दाखवणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच छानशा बालमित्रांबरोबर. सुट्टीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बाय. सगळ्यांनी बाय करा.